डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज 3 दिवस उलटून गेले तरी पोलिसांच्या हाती कोणतेच धागेदोरे लागलेले नाहीत। डॉक्टर दाभोलकरांचे मारेकरी अद्याप मोकाट कसे असा संतप्त सवाल आता जनतेकडून विचारला जातोय। सकाळी 6:45 डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नेहमीप्रमाणे पुण्यातल्या आपल्या अमेय अपार्टमेंटमधून सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले। शनिवार पेठेतील पोलीस चौकीकडून ते बाल गंधर्वच्या दिशेने जाणाऱ्या ओंकारेश्वर पुलाकडे वळले। त्याचवेळी मोटरसायकलवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग सुरू केला। मात्र दाभोलकरांना याची खबर नव्हती। हल्लेखोरांनी आपली मोटरसायकल पोलीस चौकी समोर उभी केली आणि पायी चाललेल्या दाभोलकरांना हल्लेखोरांनी गाठलं। सकाळी 7 वाजता ओंकारेश्वर पुलावर हल्लेखोरांनी अगदी जवळून डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांवर 5 राऊंड फायर केले। 3 गोळ्या डॉक्टर दाभोलकरांना लागल्या। 1 गोळी त्यांच्या डोक्यात तर 2 छातीत लागल्या। त्यानंतर हल्लेखोर शांतपणे आपल्या मोटरसायकलकडे आले आणि ते आपल्या मोटरसायकलवरून रामबाग शाळेच्या दिशेने निघून गेले। ही घटना घडली त्या ठिकाणाहून अवघ्या 50 मीटर अंतरावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती। मात्र हल्लेखोर वेगळ्या रस्त्याने पसार झाले। या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला। लोक रस्त्यावर उतरले। हल्लेखोरांची माहिती देणाऱ्याला मुख्यमंत्र्यांनी 10 लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा केली। डॉक्टर दाभोलकरांवरचा हल्ला हा पूर्वनियोजित कट होता। या घटनेला आज 3 दिवस उलटून गेले तरी पोलिसांच्या हाती कोणतेच धागेदोरे लागले नाहीत। पुणे पोलिसांची गुन्हे शाखा तसंच मुंबई पोलिसांची गुन्हे शाखेची 2 पथकं हल्लेखोरांचा शोध घेत आहेत। मात्र 72 तास उलटून गेले तरी पोलीस अंधारात चाचपडत असल्याचं चित्र आहे। प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून आम्हाला 2 व्हीलरचा नंबर मिळाला होता। त्या नंबरवरनं त्या वर्णाचे त्या नंबरचे तो नंबर जरा अर्धवट होता, त्याचे वरचे लेटेस्ट मिळालेले नव्हते। तर त्याच्यावरून आपण पुण्यातल्या अनेक 2 व्हीलर्स आपण एक साधारणतः 45, 44, 45 2 व्हीलर्स तपासले आहेत। त्यांचे सगळ्यांचे व्हेअरअबाउट्स घेतलेत। डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांसारख्या एका समाज सुधारकाची दिवसा ढवळ्या हत्या केल्यानंतर त्यांचे मारेकरी अद्यापही मोकाट कसे? एरवी पोलिसांची पाठराखण करणारे राज्याचे गृहमंत्री आर पाटील गप्प का, असा सवाल आता केला जातोय। डॉक्टर दाभोलकरांचे मारेकरी कधी जेरबंद होणार असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला असून त्याचं उत्तर मात्र पोलिसांकडे नाहीये ही वस्तुस्थिती आहे। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।